कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि 4 जून के नतीजे बताएंगे कि राज्य की जनता के मन में क्या है। उन्होंने कहा कि चुनाव खत्म होने के बाद कौन क्या कह रहा है, अब इस पर ध्यान देने की जरूरत नहीं है। लिहाजा नतीजों के बाद ही बड़ा बदलाव देखने को मिलने की बात पटोले ने कही है। अकोला हे सॅम्पल आहे, तिथूनच आपल्याला खरं 4 जूनला निकालाचं आणि राज्यातल्या जनतेची मानसिकता नेमकी काय हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आता काय ते बोलतात काय नाही त्यांच्याकडे लक्ष करायचं काही कारणच नाही। काँग्रेस पक्षाची भूमिका ज्या पद्धतीने मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी आणि राहुल गांधीजींनी मांडली की संविधान आणि लोकशाही दोन्ही धोक्यात आलेली आहे, ती वाचवणं हे आमचं पहिलं ध्येय आहे। ज्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच पक्षाला या देशाचं संविधान वाचवण्याची जबाबदारी आलेली आहे। आणि म्हणून देशातल्या सगळ्या सर्वधर्म समभावाला मानणारं जी आमची बेसिक आमची घटना आहे त्या आधारावर देशाच्या जनतेने काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या सोबत जोडली। त्यामुळे आपण पाहिलं असेल की एक मोठं परिवर्तन आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे कोण काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष करायच्यापेक्षा देश हा सगळ्यात आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, देशाचं संविधान आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, लोकशाही महत्त्वाची आहे आणि त्याच्यावर आम्ही काम केलं। जनतेने आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। 10 वर्षात काय केलं, 10 वर्षात काय केलं ते सांगितलं पाहिजे ना। गरिबांना तांदूळ दिला, त्याच्यात ते प्लास्टिकचा तांदूळ चीनचा आणून मिळवून दिला। चीनने आपल्या देशाच्या सीमा कब्जा करून घेतल्या, त्याच्यावर बोलायला काय तयार नाही। भगवे कपडे घातलेले आहेत, संतासारखा विचार मांडावा। पण ज्यांनी देशाला विकलं अशा नरेंद्र मोदीच्या बद्दलचा गुणगान गात असतील तर एक प्रकारचं त्या भगव वस्त्राचाही ते अपमान करतात असं आमचं मत आहे।